20 पेक्षा जास्त देशी भोपळ्याचे वाण, 50हून अधिक देशी टोमॅटोचे वाण, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, लष्करी वाल, आंबा, नारळ यांची रोपं आणि 100 पेक्षा जास्त देशी बियाणं, हे सगळं आपल्याला घरपोच मिळणार आहे. आता ही संकल्पना नेमकी काय आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आता बघूयात संपूर्ण माहिती. आपल्यासोबत आहेत गोकुळ फार्मचे प्रतिनिधी. नमस्कार सर. नमस्कार सर. मला या फार्म बद्दल जरा थोडी माहिती सांगा. तर आपली मुख्य संकल्पना मेन काय आहे तुम्हाला सांगतो. महत्वाचं थोडक्यातच सांगू आपण की आपण आतापर्यंत शेतकऱ्यांनी किंवा जे सर्वसामान्य लोकांनी पैशाची बँक बघितली असेल, ब्लड बँक बघितली असेल, पण आपण कधी देशी गावरान बियाणाची बँक बघितली का? चला तर आता मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये आपण जवळपास भोपळ्याचे प्रकार, त्यानंतर कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय, टमाट्याचे प्रकार जे भारतात नामशेष होण्याच्या ह्याच्यावर आहेत आणि जे दुर्मिळ होत चाललेलं वाण आहे ते आपण जपतो आणि वाढवतो. आपल्या बीज बँकेचे मेन संकल्पना धोरण हेच आहे की पुढच्या पिढीला आजचं काय आहे जे पारंपरिक आहे ते दाखवायचं. नुसतं भोपळ्यामध्येच म्हटलं तर 26 प्रकारामध्ये हा चक्की भोपळा, ह्याच्या घाऱ्या बनवल्या जातात. त्याच्यानंतर पुढे गेला तर तुंबडी भोपळा आहे, वाद्याचा भोपळा आहे. आता पंढरपूर साईडला किंवा विविध धार्मिक स्थळामध्ये तुम्ही जे वाद्य बघता किंवा आता संगीत इन्स्ट्रुमेंट, जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट तयार होते ते या भोपळ्यापासून. ह्याच्यामध्ये एक भोपळा आहे त्याचं वजन तब्बल नाही म्हटलं तर 25 ते 30 किलो पर्यंत जातं. तर ते जो गोल भोपळा आहे त्याच्यापासून एक तारी, सतारी, त्यानंतर विण्याचा भोपळा जे सरस्वती मातेच्या हातात जो विणा असतो त्याच्यापासून तो तयार केला जातो. तर त्याच्यातनं वाद्य निर्मिती होती. म्हणजे ही जी वाद्य निर्मिती आपली मिरजला होते. हा, मिरजला होती, पंढरपूर, जिथं धार्मिक स्थळ आहे जसं देहू, आळंदी आपल्या भागातलं म्हणलं तर सहसा तिथं हे वाद्य तुम्हाला मिळते. तर ते ह्या भोपळ्यापासून तयार केलं जातं. म्हणजे हे जे दिसतंय या पद्धतीचं, हा जो आहे तो खाण्याचा आहे. ह्याच्यामध्ये एक गोल भोपळा पुढे आपण जाऊया बघूया तिथं. तो जो भोपळा आहे जवळजवळ 30 ते 40 किलो पर्यंत वाढतो. तर तो त्यापासून वाद्य तयार केलं जातं. त्यानंतर एक आहे कमंडलू भोपळा. आधीचे साधू ज्याच्यातनं कमंडलू करत होते, कमंडलू घेऊन हिंडत होते, भिक्षा मागत होते, खात होते. तर त्याला पण शास्त्र होतं मोठं. तर त्याचा अर्थ काय आहे की रात्रभर जर आपण त्या भोपळ्यामध्ये पाणी ठेवलं, आपण जे आता अल्कलाईन वॉटर पितो ना, प्युरिफाय लावतो, वॉटर सप्लाय लावतो, जे पण करतो एक्सेट्रा, तर त्याच्यामध्ये त्या भोपळ्यामध्ये नॅचरली अल्कलाईन वॉटर तयार होतं. रात्रभर पाण्यात ठेवा, सकाळी उठल्यानंतर त्यातलं पाणी प्या, पूर्णपणे अल्कलाईन वॉटर, शुद्ध आहार, तसं शुद्ध पाणी पण मिळवलं जातं. असं प्रत्येक वाणाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. याचबरोबर अजून कोणते वैशिष्ट्यपूर्ण भोपळे आहेत त्याबद्दल सांगा ना. तर आता आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण मी तर तुम्हाला सांगितलं. अजून भोपळे आपण बघूया. आपल्याकडे 26 प्रकार आहेत भोपळ्याचे. त्याच्यातले 5-6 प्रकार जे आहेत ते खाण्यायोग्य नाही आहेत कारण की ते कडू आहे. तर त्याचं वैशिष्ट्य अजून मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे 7 फुटी भोपळा आहे किंवा विण्याचा भोपळा झालं, धान्याचा भोपळा झाला. आता धान्याचा भोपळा का म्हटलं जातं हे पण मी तुम्हाला सांगतो की आता पण आदिवासी एरियामध्ये, नंदुरबार म्हणा किंवा जे पण आदिवासी एरिया आहेत त्या ठिकाणी आज पण लोक टिप किंवा जे डबे वापरत नाहीत. आपण डब्यामध्ये धान्य ठेवतो. तर धान्याचा भोपळा म्हणजे काय, तर त्या भोपळ्याचा व्यास जो आहे तो 56 इंचापेक्षा जास्त व्यास येतो. तर त्याच्यामुळे त्याला धान्याचा भोपळा म्हटलं जातं. त्या भोपळ्यामध्ये आपल्याला धान्य ठेवलं जातं. म्हणजे जे पण आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये खातो त्याला कीड लागू नये, म्हणजे 100 वर्षापर्यंत जरी त्याला झाकून ठेवलं तर का, तर त्याच्या आतलं जो आवरण आहे तो कडवटपणा त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीची कीड किंवा कोणत्याही पद्धतीचा किडा त्याच्यामध्ये लागला जात नाही. तर आज पण ते ठेवलं जातं. तर त्याच्यामध्ये अजून 7 फुटी भोपळा आहे जो 7 फुटापर्यंत वाढला जातो. आता हा जवळपास माझ्या हातात हा बघताय तो जवळजवळ 2.5 ते 3 फुटाचा सध्याला आहे. 7 फुटी पूर्णपणे वाढलेला मी तुम्हाला दाखवतो. हा जो आहे तो 7 फुटापर्यंत पूर्णपणे वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ 6.5 फूट तर आहे. नंतर अशी वाढत चाललेत पुढे. त्याच्यामध्ये अजून म्हणलं तर कमंडलू भोपळा. मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं, कमंडलू भोपळ्यामध्ये आधीचे लोक, आधीचे साधू जे आहेत ते कमंडलू बनवत होते आणि ह्याच्यातच भिक्षा मागून ह्याच्यातच ते खात होते. तर त्याचं पण काहीतरी शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. तर हा आहे कमंडलू भोपळा. आणि याबरोबर अजून काय काय गोष्टी आहेत त्याबद्दल ते माहिती सांगा ना. याबरोबर आपण जे आहे ते गावरान वाण, जसं देशी दोडका झाला. आता सहसा हे वाण बघायलाही मिळत नाही. आता हे दोडका आहे, लोकांनी बघितलं तर म्हणतील हे काय आहे, तर हे देशी गावरान वाण, देशी दोडका. जे आधीचे लोक ते बघितले तर ते सांगतील की अरे हे दोडका, याची चव आजच्या मार्केटमध्ये बघायला गेलं तर बघायलाही मिळणार नाही, खायला तर मिळायचं लांबच गोष्ट. हे देशी गावरान वाण आहे. असं प्रत्येक वाणाचं काय ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. आपण डबल टॉपचा भोपळा लावला, हा डबल टॉपचा भोपळा. आता हे जर बघितलं तुम्ही, हे खाली एक येतो आणि ह्याच्यावर आता यायला चालू झालं, ह्याच्यावर एक डबल टॉप येतो. त्याला डबल टॉप म्हणजे ह्याच्यावर अजून एक भोपळा येतो. गारुडी भोपळा झालं,
त्यानंतर पुंगी भोपळा झाला, ज्यापासून वाद्य निर्मिती होती, खाण्यासाठी यूज केला जातो. असे विविध पूर्ण वाहन आहेत देशी गावरान, काय ना काय तर गुणधर्म आहेत त्याचे. हे जर वाण शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर त्याबद्दल माहिती सांगा ना. त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आपण भारतभर घरपोच सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यामध्ये आपण परसबागेचं किट केलेलं आहे. कमीत कमी 1 गुंठे क्षेत्रात प्रत्येकानं भाजीपाला गावरान पारंपरिक पिकवला पाहिजे, विषमुक्त पद्धतीने पिकवून त्याच पद्धतीने विषमुक्त पद्धतीने खाल्लं पाहिजे आणि हा वारसा जपला पाहिजे. त्यामध्ये 50 प्रकारचं पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय असं बियाणं आपण कॉम्बो किट केलेलं आहे. प्रत्येकानं घ्या आणि लागवड करून पुढे हा वारसा जपा. आणि त्याच्यामध्ये माझा नंबर आहे इथं खाली मी तुम्हाला देतोच, तरी पण मी तुम्हाला नंबर माझा डबल सांगतो, 78 20 91 98 05. एकदा रिपीट करतो, 78 20 91 98 05. खूप खूप धन्यवाद.